राम राम मंडळी, मी राजेंद्र सुरोशे, रॉयल शेतकरी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर कशा आहात मित्रांनो? मस्त ना? मी पण मस्तच आहे. आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. तर मित्रांनो, आज तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे मला एका मित्राने कमेंट केली आहे की तुम्ही काय करता. तर मी त्यांना रिप्लाय दिला. ते मी म्हणलं मी शेती करतो. ते म्हणले शेती? म्हणलं हो. तुले शेतकरी हा वरती का जात नाही बा? शेतकऱ्याची उन्नती का होत नाही? शेतकरी पैशावाला का होत नाही? तर त्या भावाला मी आज सांगू इच्छितो की शेतकरी वरती न जाण्याचं कारण, शेतकऱ्याची उन्नती न होण्याचं कारण शेतकरीच आहे. तुम्ही म्हणसाल की शेतकरीच कसं काय? तर मित्रांनो, शेतकऱ्यामध्ये एक जात निर्माण झालेली आहे. ती जात पूर्वीपासूनच आहे, पण आता जास्त निर्माण झालेली आहे. जास्त तिला फांद्या फुटू राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ती जात जास्त वाढू राहिली आहे. तर तुम्ही म्हणताल की कोणची जात आहे? तर शेतकऱ्यामध्ये एक नवीन जात तयार झाली आहे. ती जात आहे खेकड्याची. तुम्ही म्हणता खेकड्याची जात कशी काय? तर हो, खेकड्याचीच जात आहे. कारण खेकड्याची जात काय करत असती की पहिला खेकडा जर वरती गेला तर वर जाणाऱ्या खेकड्याला खालचा खेकडा मागं उडीत असतो. त्याचप्रमाणे खेकड्यावनी जात तयार झालेली आहे. पहिला शेतकरी जर वरती जायला लागला, त्याची उन्नती व्हायला लागली, तो पैशावाला जर व्हायला लागला, तर खालच्या खेकड्याला सहन होत नाही, तर तो खालचा खेकडा त्याला ओढून घेतो. त्याप्रमाणे शेतकरी वर गेलेल्या शेतकऱ्याला खालचा खेकडा ओढून घेतो. त्याप्रमाणे खाल्ला शेतकरी वरच्या शेतकऱ्याला ओढून घेतो आणि त्याची उन्नती होत नाही आणि शेतकरी मागं राहतो. मागं राहण्याचं हे एकमेव कारण आहे. ती आज जात आपल्यालाच निर्माण झालेली आहे. आणि खेकड्यातच आणि एक जात आहे, तर ती कपारीने एक जात चालते बा. कशी कपारीनं चालत असते? तर तुम्ही म्हणता कपारी चालण्यामागचं आणि खेकड्याचं काय कारण आहे? तर जी जात कपारीनं चालते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यामध्ये ती तशी जात आहे, ती अशी कुरू बांध काढते बा. ती एक जात आहे. त्याला बांध कोरल्याशिवाय त्याला समाधानच भेटत नाही. तशी खेकड्याप्रमाणे ती एक जात आहे. कपारीनं जसा खेकडा चालतो तसं ती एक शेतकऱ्यामध्ये नवीन जात तयार झालेली आहे. ती अशी बांधाच्या कडीना कोरतच चालते. त्याला हे माहीत नाही की दात टोकरून कुठं पोट भरत असतंय का, बांध कशाला कोरावं, पण त्याला समजत नाही. ती जात कोरतच बाहेर आलेली जात असते. जात मला वाटतं ती कोरतच बाहेर आलेली जाते. त्यामुळं त्या जातीला किती सांगितलं तरी पटणार नाही की चांगलं वाग, कसं वाग, तसं वाग. त्याला आपण किती सांगितलं तरी त्याला पटत नाही. पण त्या बांध कोरणाऱ्या शेतकऱ्याला मी एकच सांगू इच्छितो, तू किती हे बांध कोर, तुझं मेल्यावरती मुलं नातवंड, तुझं थडगं बांधाला सुद्धा बांधणार नाही. तुझं शेवटी राख नदीलाच जाणार आहे. त्यामुळं तू जास्त बांध कोरण्याच्या भानगडीमध्ये पडू नको. तुझ्या काय सोबत येणार नाही आहे. जमीन तिथंच राहणार आहे, बांध तिथंच राहणार आहे. फक्त तू वरती जाणार आहेस, एवढं त्या शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो. तू वरती जाणार आहे, सर जागेवरच राहणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण या पृथ्वीवरती आहोत तोपर्यंत व्यवस्थित राहायचं, सर्वांशी प्रेमाने वागायचं, सर्वांशी प्रेमाने बोलायचं. तेच सोबत येणार आहे, बाकी सोबती काही येणार नाही. आणि त्या बांध कोरणाऱ्या शेतकऱ्याला वाटत असेल की आपल्याला कोणी पाहत नाही, तर तो त्याचा गैरसमज आहे. त्याला उपरवाला पाहत असतो, तो कडी नजर ठेवून आहे त्याच्यावरती. तो एक ना एक दिवस त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचा बांध कोरल्या जातोय, त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. इथून मागही अशा घटना घडलेल्या आहेत. ज्याने बांध कोरली त्याचं सुपडा साफ झालेला आहे. आणि जरी सुपडा साफ नाही झाला तर त्याची येणारी अवलाद, मुलं म्हणा, नातवंड म्हणा, असे डोळे पाळे जन्माला येत असते. तर ज्याप्रमाणे इंदुरीकर महाराज सांगतात, सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची. असेच बघतो एकीकड, पाहतो एकीकड, चलतो एकीकड, मागतो जिलेबी आणि पाहतो लाडूकड, असं जन्माला येत असते. त्यामुळं ती जी दुसरी शेतकऱ्यामध्ये जात जन्माला आली, त्या जातीनं व्यवस्थित राहिलं पाहिजे, गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत माणसाने माणसासारखंच राहिलं पाहिजे, जनावरासारखं राहिलं नाही पाहिजे. जनावरंसुद्धा नाही म्हणतात, कारण जनावरंसुद्धा आजकाल माणसासोबत म्हणा, त्यांच्यासोबत म्हणा, प्रेमाने राहत आहेत. तुम्हाला त्याचं उदाहरण मी दाखवून देईन. प्राणीसुद्धा आजकाल इमानदार आहेत. त्याप्रमाणे राहिलं पाहिजे माणसाने. त्या बांध कोरणाऱ्या जातींना लक्षात ठेवलं पाहिजे. आणि बांध कोरणाऱ्या शेतकऱ्याला असं वाटत असेल की ज्याचा बांध कोरल्या जातोय त्याला काही कळत नाही, त्याला सारं कळत असतं, पण त्याचा विश्वास वरच्यावर असतो आणि तो त्याला एक ना एक दिवस न्याय दिल्याशिवाय राहत नाही. आणि जो बांध करतो त्यालाही सुद्धा आपली हानी झालेली कळते. त्याला कशामुळे हानी होती हे कळत नाही त्याला.
आपलं काही ना काहीतरी नुकसान चालूच असतं. काही ना काही कोण आजारी पडेल, कोणी काही होईल, काही होईल हे त्यालाही माहीत असतं. पण त्याला लक्षात येत नाही की आपण दुसऱ्याचा तळतळाट घेतोय. कारण ज्याचा बांध कोरल्या जातोय त्याचा तळतळाट हा भरपूर लागत असतो. तो तळतळाट त्याला निश्चित भोगावा लागत असतो. तो तळतळाट त्याला लागल्याशिवाय राहत नाही. हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे, पण त्याच्या लक्षात येत नाही. आणि आता तरी त्या बांध कोरणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून थोडाफार बदल करायला पाहिजे. आपल्यामध्ये थोडा बदल करायला पाहिजे. कारण कोणाचे बांध कोरले नाही पाहिजे. बांध कोरल्याने काय होतं बा त्याच्या लक्षात आलेलं आहे, पण त्याला कळत नाही की आपण दुसऱ्याचा बांध कोरतोय म्हणून आपल्याला असं आपली परिस्थिती आहे बुवा हे कळत नाही त्याला. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला कळणार आहे आपलं कशामुळे दुर्दशा चालली. आपण बांध करतोय, दुसऱ्याचा तळतळाट घेतोय म्हणून आपली ही दुर्दशा चाललेली आहे. आणि आता ज्या भावाने मला कमेंट केली ती का शेतकरी वर का जात नाही, तर त्याच्या लक्षात आलं असेल हा व्हिडिओ पाहून की शेतकरी आकाशामुळे वर जात नाही. तर शेतकऱ्यामध्ये ही जात तयार झालेली आहे, खेकड्याची जात तयार झालेली आहे. त्यामुळे शेतकरी हा वरती जात नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. कारण तुम्ही शेअर केल्यानंतर एखाद्या बांध कोरणाऱ्या शेतकऱ्याजवळ जर हा व्हिडिओ पोहोचला तर त्याला नक्कीच मदत होईल, तो सुधरेल. त्यामुळे शेअर करायला मात्र विसरू नका. माझ्याकडून जर काही शब्द वाईट गेले असतील तर मोठ्या मनाने माफ करा मित्रांनो. आणि प्रत्येकाला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे. कारण तुम्हाला काय वाटतं बा व्हिडिओ पाहून काय वाटलं ते मला कळालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जरूर कमेंट करा. तर आता तुमची रजा घेतो. राम राम.